राजकारणात सहानुभूती मोठी असते की सत्ता मोठी असते? कार्यकर्त्यांचा प्रेमाचा सागर मोठा असतो की सत्तेची मोहिनी मोठी असते? एखादा नेता रस्त्यावर उतरतो, लोकांमध्ये मिसळतो, कार्यकर्त्यांच्या घरात जातो, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि तरीही त्याचे खासदार त्याला सोडून जातात. तर चूक नेमकी कोणाची असते? नेतृत्वाची की त्याच्या लोकप्रतिनिधींची? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे थेट त्यांच्या मतदारसंघात उतरणार आहेत. तर हा केवळ पक्ष वाचवण्याचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात नवं जनमत तयार करण्याची सुरुवात आहे? ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे संपले अशी जी कथा रंगवली जात होती, त्या कथेचं उत्तर आता रस्त्यावरून दिलं जाणार आहे का? आणि भांडूपमध्ये दिसलेली गर्दी हा केवळ एक योगायोग होता की पुढच्या मोठ्या राजकीय वादळाची रंगीत तालीम होती? कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात एक वेगळं चित्र दिसायला लागले. 6 खासदारांनी साथ सोडली. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे दावे झाले. महायुतीच्या समर्थकांनी विजयाचे जल्लोष सुरू केले. पण त्याच वेळी भांडूपमध्ये जे घडलं त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं. संजय दिना पाटील यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या काही तासाआधी उद्धव ठाकरे भांडूपमध्ये पोहोचले. एखाद्या मोठ्या मैदानात नाही, एखाद्या भव्य सभास्थळी नाही, तर थेट शाखेबाहेर रस्त्यावर सभा घेतली. आणि त्या सभेला जी गर्दी जमली ती अनेकांना धक्का देणारी होती. कारण राजकारणात गर्दी फक्त माणसांची नसते, गर्दी ही वातावरणाची असते. आणि भांडूपमध्ये वातावरण दिसत होतं. तिथे केवळ भाषणं झाली नाहीत, तिथे संजय दिना पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, संताप दिसत होता आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती दिसत होती. म्हणूनच अनेक राजकीय निरीक्षक आता एक वेगळा प्रश्न विचारत आहेत. भांडूपची ती सभा हा फक्त एक कार्यक्रम होता की ठाकरेंच्या झंझावती महाराष्ट्र दौऱ्याची रंगीत तालीम होती? कारण आता उद्धव ठाकरे 26 जून ते 29 जून दरम्यान यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये जाणार आहेत. म्हणजेच ज्यांनी त्यांना सोडलं त्यांच्याच मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. आणि इथेच संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू बदलतो. कारण आतापर्यंत लढाई खासदारांची होती, आता लढाई जनमताची होणार आहे. आज सामान्य शिवसैनिकांमध्ये एक भावना तयार होताना दिसत आहे. ती भावना अशी: जर एखादा नेता मेहनत घेत असेल, लोकांमध्ये जात असेल, कार्यकर्त्यांना भेटत असेल, शाखांमध्ये फिरत असेल आणि तरीही लोक फक्त सत्तेसाठी किंवा भविष्यातील राजकीय फायद्यासाठी त्याला सोडून जात असतील, तर त्यात त्या नेत्याचा दोष किती? हा प्रश्न आता केवळ शिवसैनिक विचारत नाहीत, सामान्य मतदारही विचारू लागले आहेत. कारण गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक गोष्ट बदलली आहे. एकेकाळी त्यांच्यावर मातोश्री बाहेर पडत नाहीत अशी टीका व्हायची, पण आजचं चित्र वेगळं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत त्यांनी शाखा शाखांना भेटी दिल्या, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता ते ग्रामीण महाराष्ट्रात जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत, कार्यकर्त्यांच्या घरात पोहोचणार आहेत. म्हणजे ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल दिल्लीच्या गल्लीबोळात गेले, ज्या प्रकारे ममता बॅनर्जी बंगालच्या रस्त्यावर उतरल्या, त्याच प्रकारे उद्धव ठाकरे हे देखील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आणि याच कारणामुळे हा दौरा फक्त राजकीय कार्यक्रम राहत नाही, तो प्रतिमा पुनर्बांधणीचा प्रकल्प बनतो. कारण गेल्या 4 वर्षात उद्धव ठाकरेंची प्रतिमा खराब करण्यासाठी मोठी मोहीम राबवली गेली. त्यांना घरात बसणारा नेता म्हटलं गेलं, त्यांना कार्यकर्त्यांपासून दूर असलेला नेता म्हटलं गेलं, त्यांना संघटन सांभाळता येत नाही असं सांगितलं गेलं. पण आता जर तोच नेता थेट गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना भेटत असेल, शेतकऱ्यांशी संवाद साधत असेल, शाखांमध्ये जात असेल, तर त्या आरोपांची धार आपोआप कमी होऊ शकते. आणि म्हणूनच हा दौरा उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यातून त्यांना 2 गोष्टी साध्य करता येऊ शकतात. पहिली म्हणजे सहानुभूती आणि दुसरी म्हणजे संघटनात्मक ऊर्जा. सामान्य शिवसैनिकासाठी यापेक्षा मोठी प्रेरणा काय असू शकते की पक्षप्रमुख स्वतः त्याच्या गावात येतोय, त्याच्या शाखेत भेट देतोय, त्याच्या घरी येतोय. राजकारणात कार्यकर्ते केवळ पदासाठी काम करत नाहीत, त्यांना सन्मान हवा असतो, त्यांना आपुलकी हवी असते. आणि उद्धव ठाकरे नेमकं तेच देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच हा दौरा अनेक अर्थांनी मास्टर स्ट्रोक ठरू शकतो. कारण ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बचावात्मक भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
आतापर्यंत चर्चा खासदारांच्या फुटीची होती, आता चर्चा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची आहे. आतापर्यंत चर्चेचा केंद्रबिंदू शिंदे होते, आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे आले आहे. आणि हेच या दौऱ्याचं सर्वात मोठं यश आहे. यामुळेच महायुतीच्या ट्रोल यंत्रणेला आणि शिंदे गटाला या दौऱ्याची धास्ती वाटत असल्याचं अनेकांना वाटतंय. कारण खासदार फोडणं एक गोष्ट आहे, पण जनमत फोडणं वेगळी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा असं घडत आहे की संख्या एका बाजूला होती आणि वातावरण दुसऱ्याच बाजूला. आजही तसंच काही चित्र तयार होताना दिसतंय. पण एक गोष्ट निश्चित आहे, ऑपरेशन टायगरने 6 खासदार नेले असतील, पण उद्धव ठाकरे आता थेट जनतेच्या कोर्टात अपील करायला निघाले आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेचा निकाल हा कोणत्याही खासदाराच्या निकालापेक्षा मोठा असतो. म्हणूनच पुढचे 4 दिवस हे केवळ दौरे नसतील, ती उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पुनरागमनाची पहिली मोठी परीक्षा असेल. आणि भांडूपमध्ये दिसलेली गर्दी जर महाराष्ट्रभर दिसली, तर ऑपरेशन टायगरची कथा संपल्यानंतर महाराष्ट्रात एक नवी कथा सुरू झाली असं चित्र दिसेल.